गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. सो गाईज, आज आहे संडे. मी कामावर आलो आहे. मी आपली स्कूटी एका ठिकाणी लावली आहे, म्हणजे समीर भाऊच्या घराकडे लावली आहे आणि त्यांच्या ऑटोमध्ये बसून चाललो आहे आता आम्ही लोकेशनवर. आला आहे समीर भाऊचा ऑटो. हो, घोड़पड़ी पेटी में चलोगी क्या? चलो चलो. काय व्ह्यू आहे गाईस, बघा मस्त व्ह्यू आहे. समीर भाऊ ना बघा कुठल्या ठिकाणी आणलं आहे काय माहीत, पण खूप भारी ठिकाण आहे गाईस. बघा आज तर खूप मजा येते गाईस. आज कामावर पण जायचं आहे आम्हाला, पण असं वाटतं का पिकनिकला आलो आहे. क्या बोलते इसको? खेड़ शिवापुर अच्छा, जाने के लिए रोड है ये. अच्छा अच्छा, खेड़ शिवापुर जाने के हाईवे, पुराना हाईवे. दर्शन है इधर से. ये हरियाली वगैरह बारिश के टाइम पे और चलती है. अच्छा अच्छा अच्छा. और ये हमारे समीर भैया आहे. अरे बोगदा, आता बोगदा पशी चाललो आहे गाईस आता आम्ही. आणि बस ही आहे इधर. आज आपने काम पे लिए नहीं बुलाया, आज घूमने के लिए बुलाया. चल चल. एक स्पॉट पे 15-15 मिनट रुकने का और ब्लॉग निकालने का. चलो नेक्स्ट लोकेशन पे. क्या? नहीं ये देखो पानी जाता है ना, बहुत अच्छा. अच्छा अच्छा. क्या बोलते हो, वाटरफॉल. अच्छा, और ऑफ सीजन ऐसे काम मिल गया नाश्ता नहीं. नाश्ता जल्दी द्या लागे. नाश्ता करतोय आता गाईस आम्ही. अरे बाप, डोसा आहे की क्या आहे. बघा गाईस किती मोठा डोसा आहे. एक मिनट बैठी फोटो. खूप डोसा बघितला आहे, पण हा डोसा एवढा मोठा आहे ना. बघा साईजला किती मोठा डोसा आहे. गाईस मस्त नाश्ता झाला आहे आणि ऊन पण आला आहे गाईस. चल चाललो आता आम्ही आमच्या लोकेशनवर. ओ लो आराम से लो, आराम से लो मारो. अशा ठिकाणी आलो आहे. त्या स्पॉटचं नाव काय माहिती आहे? बघा, त्या स्पॉटचं नाव आहे नेकलेस पॉईंट. तर आता तुम्हाला नेकलेस पॉईंट दाखवतो. अच्छा, ह्या स्पॉटचं नाव आहे नेकलेस पॉईंट आहे ना. नेकलेस पॉईंट नाम है ना समीर भैया. नदी ऐसी है, नेकलेस जैसी है. ही जी नदी आहे गाईस, सेम नेकलेस वानीच आहे गाईस, अशा राऊंड शेपमध्ये. सो त्यामुळे त्याला नेकलेस पॉईंट बोलतात. आता आपण दुसरे स्पॉट पे जाएंगे. दूर रहो और खुश रहो. नेकलेस पॉइंट. नहीं वो डैम का नाम याद है. डैम का नाम काय नाव आहे? नियर डैम. पानी छोड़े ना, बहुत भारी दिखता. अच्छा, दिखा दे भाई जरा. वो साइड से मतलब पाणी इधर आता ना. आम्ही आमच्या लोकेशनवर आलो आहे. आता इथं काम आहे आमचं, पण आता मागून सामान येत आहे, म्हणजे जेवण वगैरे. मग सेटअप वगैरे लावणार. आणि गाईस इथून महाबळेश्वर 96 किलोमीटर आहे गाईस. तो इथून जवळ आहे, जवळ म्हणजे आहे, दूर आहे. 96 किलोमीटर आहे. आता इथं ऑटो वगैरे लावून इथं बसून आहे आता आम्ही सगळेजण, समीर भैया आणि पियुष भाऊ. सिटीमधून गावाकडे आलो तर खूप भारी वाटते गाईस, मस्त वाटते. आजचा संडेचा दिवस मस्त चालला आहे गाईस. फिरायला पण भेटत आहे आणि कामावर पण यायला भेटत आहे. दोन्ही काम होत आहे. असं वाटत नाही की कामावर आला, असं वाटतं फिरायलाच आला आहे. तर नाईटला दुसरीकडे काम आहे गाईस. आता लोकेशन गाईस, ह्या साईडला व्ह्यू एवढे भारी भारी आहे ना गाईस. बघा डोंगर आहे आणि तिकडे बघा ना गाईस, पूर्ण धुके आहे. तुम्हाला दाखवासाठी मी हायवेवर आलो आहे. तुम्हाला सांगितलं होतं की महाबळेश्वर इथून 96 किलोमीटर आहे म्हणून. बघा याचा बोर्ड लागूनच आहे बघा, मांढरदेवी वाही महाबळेश्वर दिसत असेल तुम्हाला. 96 किलोमीटर त्या बोर्डाला लिहून आहे, इथे लिहून नाही आहे.
इथं 96 किलोमीटर आहे. समोर माझं काम आहे तेच इकडं थोडं असंच गेलो होतो, वेळ होता थोडा तो त्यामुळे म्हणून. आपल्या भावाने आपल्याला सोडलं इथं. मला ह्या साईडला जायचं होतं. काय नाव रे भाऊ तुझं? महेश. तुझं? अमित. कुठं चाललंय तुम्ही? ठीक आहे, बरोबर जा. भेटूया. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं. चल बाय. आता काम चालू होणार आहे गाईस. सेटअप लावतो आहे आणि चाय पितो. सो गाईज आता जेवण चालू झाले आहे आणि मी आता पनीरच्या काउंटरवर आहे, पनीरच्या भाजीवर. सो काम चालू झालं आहे. काम संपलं आहे गाईस. काही नाही, 200 लोकांचंच जेवण होतं. सो काम संपलं आहे. बघा मेनूमध्ये बघा, पुलाव भात आहे, पनीरची भाजी आहे आणि गुलाबजामुन पुरी. सो आता जेवण करतो. डेचं ऑर्डर कंप्लीट झालं आहे. आता नाईटच्या ऑर्डरसाठी चाललो आहे आणि आता वाजले आहे गाईस 3:30. आता आम्हाला सिटीमध्ये जायचं, पुणे सिटीमध्ये. सो आता ऑटो काढणार आणि निघणार आता आम्ही. वाव, लोकेशनवर आलो आहे. आता काही नाही, काम चालू होणार. सेटअप वगैरे लावूनच आहे. फक्त मला केस थोडेसे बांधावं लागेल गाईस. काही की कामावर का बरं की कामावर गाईस थोडेसे केस थोडेसे सेट पाहिजे नसतो, त्यामुळे सो मी असे बांधून घेतो केस, बाहेर नाही निघणार असतो त्यामुळे. लोकेशनवर पोहोचलो आहे गाईस दुसऱ्या ऑर्डरवर. आणि गाईस इथं थार लागून आहे. या कारला बघून गाईस असं वाटते की कधी येणार आपल्यापाशी. आय डोंट नो, काय माहीत कधी येणार. ह्यासाठी खूप मेहनत करावं लागेल गाईस या कारला घ्यायसाठी. आमच्याकडं आहे, रोहिणी आहे माझ्याकडं, पण छोटीवाली आहे. आता ही मोठीवाली कधी येणार लवकरच, पण येणार. रोहिणी ताईची आणि माझी राहणारी कार. आता आम्ही आमच्या लोकेशनला आलो आहे गाईस. या लॉनकडं आलो आहे. सेटअप वगैरे लागून आहे, सेटअप वगैरे केलं आहे. मी केस वगैरे बांधले आहे. आता बरोबर सेट केलं आहे केस. सो आता काम चालू होणार. हे मस्त आहे गाईस हे लॉन, बघा ना. 300 लोकांचं जेवण आहे. सो आणि आता वाजले आहे 6. आणि आज पूर्ण फिरत होतो गाईस, फिरत काम पण झालं, फिरणं पण झालं आणि चांगला ब्लॉग पण बनला आहे. आता काय सेटअप वगैरे तर लागूनच आहे गाईस. आता काय माहीत कधी जेवण चालू आहे. आता थोड्या वेळपर्यंत आता बस गाईस काम चालू झालं आहे. आता काउंटरवर उभे आहे गाईस आता आम्ही. सो पार्टी चालू झाली आहे. झालं आहे गाईस आमचं काम झालं आहे. आणि रात्रीचे वाजले आता 11:30. सो आता आम्ही जेवण करतो. तर आम्ही समीर भाऊच्या घराकडे. आणि माझ्या गाडीमध्ये पेट्रोल नव्हता. सो समीर भाऊच्या स्कूटीमधून पेट्रोल काढून दिलं. एवढी चांगली बॉटल पूर्ण पेट्रोल टाकलं याच्यामध्ये आम्ही. आता आपण स्कूटीमध्ये टाकणार पेट्रोल आणि जाणार घराकडे. खरं चालला. गुड नाईट, बाय बाय. पियुष भाऊला बाय बाय म्हटलं काहीच. सो आता चालतो आहे काहीच घरी. पेट्रोल टाकतो आपल्या स्कूटीमध्ये आणि निघतो.